नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी गोगटे PU कॉलेजमधून मराठी विषयाची प्राध्यापिका वर्षा कुलकर्णी बोलते आहे। आज मी तुम्हाला तुमच्या पुस्तकातला पुढचा धडा, ज्याचं नाव आहे शेतकऱ्यांची परिस्थिती, हा शिकवणार आहे। या धड्याचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले। ज्योतिबा फुल्यांचं पूर्ण नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले। 1827 ते 1890 हा त्यांचा कालखंड आहे। महात्मा फुले या नावाने ते सर्व परिचित होते। 1854 साली त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि या नात्यानं ते एक थोर क्रांतिकारक समाजसुधारक ठरले। तेव्हा 19व्या शतकातील थोर कर्ते समाजसुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं। समतेवर आधारलेला समाज रचणं ही त्यांची संकल्पना होती। स्त्रियांसाठी आणि अस्पृश्य मुलांसाठी पुण्यामध्ये शाळा उघडून शिक्षणाचा प्रवाह त्यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवला। त्यासाठी अपार कष्ट घेतले। अंधश्रद्धांचे निर्मूलन होऊन समतावादी विचार समाजात रुजावा यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। तसेच महाराष्ट्रात पुढील काळात निर्माण झालेल्या समतावादी पुरोगामी चळवळीमध्येही त्यांचा फार मोठा सहभाग होता। समाज सुधारणेच्या हेतूने महात्मा फुल्यांनी विपुल लेखन केले आहे। अखंडादी काव्यरचना, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म यासारखी महात्मा फुल्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। विद्यार्थ्यांनो, तुमच्यासमोर इथे महात्मा फुल्यांचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं। तर असे हे अत्यंत थोर असे समाजसुधारक, क्रांतिकारक त्या काळामध्ये होऊन गेले। त्यांच्यामुळे किंवा त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपल्या देशामध्ये सर्व स्त्रिया शिक्षण घेत असताना दिसतात। शेतकऱ्यांची परिस्थिती या प्रस्तुत पाठामध्ये महात्मा फुल्यांनी दारिद्र्यानं गांजलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे। ते म्हणतात की आपल्या देशातला शेतकरी हा कंगाल आहे, गरीब आहे आणि त्याच्यासाठी इंग्रज सरकारनं काही ना काहीतरी चांगल्या योजना राबविल्या पाहिजेत। तेव्हा त्या काळात भारत देशात सत्तेवर असणाऱ्या इंग्रज सरकारला त्यांनी धारेवर धरलेलं आहे आणि अनेक प्रश्न विचारलेले आहेत। सरकारचं अन्यायी आर्थिक धोरण त्यांनी सर्वांपुढे दाखवून दिलेलं आहे। त्यातील विसंगती सर्वांपुढे मांडलेली आहे आणि सरकारचं धोरण कसं चुकतंय हे स्पष्ट करण्यासाठी त्या काळातील इंग्रज सरकारच्या कामगारांची आणि शेतकऱ्यांची तुलना केली आहे। तेव्हा त्या काळामध्ये इंग्रज सरकार भारतातल्या इंग्रज कामगारांवरती अफाट पैसा खर्च करत होतं। त्याच वेळेस भारतीय शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या राबणुकीचा पुरेसा पैसा मिळत नव्हता आणि म्हणूनच महात्मा फुल्यांनी इंग्रज शिपायांचं राहणीमान आणि शेतकऱ्यांचं राहणीमान हे या पाठातून उलगडून दाखवलं आहे आणि त्यातून किती विसंगत असं या दोघांचं जीवन आहे हे दाखवून शेतकऱ्यांविषयीची कळकळ किंवा शेतकऱ्यांविषयीचं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि इंग्रज सरकारनं भारतातल्या शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळावा, त्याचं जीवन सुखानं चालावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी विनवणी केलेली आहे। तेव्हा महात्मा फुल्यांच्या मनातील अन्यायाच्या विरोधातील चीड या पाठामध्ये
व्यक्त होते. वेगवेगळ्या उदाहरणातून त्यांनी ही तफावत उलगडून दाखवलेली आहे. हा विरोधाभास स्पष्ट केलेला आहे आणि तत्कालीन शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्या नजरेसमोर आणलेली आहे. तेव्हा समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा असा हा एक महात्मा आहे. दलित, स्त्रिया, शेतकरी असे सर्व जे त्या काळामध्ये तळागाळातले मानले गेलेले लोक आहेत, त्यांच्याबद्दल विचार करणारा एक थोर विचारवंत, केवळ विचार न करता इंग्रज सरकारला तशी कृती करायला लावणारा एक कर्ता समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख भारताच्या इतिहासामध्ये गौरवाने केला जातो. तर अशा या थोर महात्म्यानं लिहिलेला हा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. पुढच्या वेळेस आपण हा पाठ पूर्णपणे अभ्यासूया. धन्यवाद.